लेकिन एक सेकंड, पासवर्ड क्या है? पासवर्ड? हाँ पासवर्ड क्या है? अभी मजा आएगा ना भिड़ो। हमारा परिचय तो जानते हैं आप लोग। मुझे खुद में खोल देता मेरे यार शरबतों का जलवा है हमारा। जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलो सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला अलर्ट मशीन ॲपची गरज लागणार आहे. तर अलर्ट मशीन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. अलर्ट मशीन ॲप ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर बिटमार्क आणि शिकीची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ दिला आहे, तो ॲड करायचा आहे. तर हे सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फ्रीमध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला ते व्हिडिओ ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर हा व्हिडिओ 5.49 सेकंदपर्यंत ठेवायचा आहे. तर ठेवल्यानंतर तुम्हाला ते पुढे यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो, तुम्ही पण अशा प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतले आहेत. तर अशाच प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला ते 5.20च्या बीटला यायचं आहे, 19च्या बीटला यायचं आहे. आल्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक शॅडो पेन जी दिली आहे ती ॲड करायची आहे. त्यानंतर 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे एक PNG दिली आहे, तर ही PNG ॲड करून घ्यायची आहे. आणि ते मूव अँड ट्रान्सफरचा ऑप्शन दिसेल त्यावरती जाऊन अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्या फोटोला यायचं आहे. आल्यानंतर तिथे जेवढे पण तुम्हाला 2 बीटवाले फोटो दिसत असतील त्या सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर हे 2 फोटो सोडून तुम्हाला इथे जिथे तुम्हाला 2 बीट दिसत असतील त्या फोटोला फक्त हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर मी त्या 2 बीटवाल्या फोटोंना सर्वांना इफेक्ट देतो. तर त्या सर्व फोटोंना इफेक्ट देऊन झालेला आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे जेवढे पण आता आपले फोटो राहिले आहेत त्या सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर अशाच प्रकारे सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. जेवढे पण आता फोटो आपले राहिले आहेत त्या सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ झालेला आहे. तर तुम्हाला पहिल्या बीटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तर तुम्हाला एक बॉर्डर पेन जी दिली आहे ती ॲड करायची आहे आणि शेवटपर्यंत ठेवायचं आहे. त्यानंतर 3 डॉटवरती जाऊन फिट कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर ते व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या पलीकडे एक ॲरोचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढी पण व्हिडिओची रेझोल्यूशन पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली क्वालिटी तुम्हाला जशी पाहिजे तेवढी तशी तुम्ही ठेवू शकता तुमच्या मोबाईलच्या हिशोबाने. तर त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए।